माझ्या वडिलांचा परिचय मला करून देणं असं वाटत नाही योग्य, पण तेवढा जास्त परिचय कोणी देऊ शकणार नाही. 1980 पासून मी त्यांच्यासोबत होतो. 1907 त्यांनी चळवळ चालू केली आणि ते बांगडी विकायचं काम करायचे. बांगडी आणि भांडे विकायचे. त्यांचं काम होतं की आजोबाचा वडिलांचा बांगडी आणि भांड्याचं दुकान बैलगाडी आणि किंवा डोक्यावर मार्केटमध्ये नेऊन मांडायचं आणि चोरी न होणे, चोरी करू नये कोणी म्हणून ते बसले राहायचे आणि त्यांचे वडील त्यांना मग 4 आणे द्यायचे दिवसभराचे. असं करत करत त्यांनी 5 किलोमीटर जाऊन प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतलं. नांदेडला खडकी हातगाव भोकरजवळ गाव आहे, तिथं ते शिक्षण घेतलं. नंतर नांदेडला एज्युकेशन करायला आले. एज्युकेशन करत करत नोकरी केली, ट्युशन केले आणि अन्याय पाहायला पहिली धरणावर नोकरी केली. खूप शिक्षकांवर अन्याय होता, धरणावर अन्याय होता. आणि आमचं नांदेड हे गाव कसं पाहिलं तर निजामशाहीमध्ये खूप अन्याय सहन केलेलं गाव. स्वामी रामानंद तीर्थांनी खूप चळवळी उभ्या केल्यात की पहिली बळी स्वामी रामानंद तीर्थ, शंकरराव चव्हाण, बोधनकर अशी मोठी स्वातंत्र्य सैनिकांची तिथे बळी होती. त्याच्या अंडर ते ट्रेन झाले आणि 1965-65 दरम्यान त्यांनी समाजसेवा चालू केली. पहिली शिक्षक संघटना बांधली 60-65ला लातूरला आणि त्या संघटनेचे 5 शिक्षक आमदार होते. 5 शिक्षक आमदार झाले. शरद पवार सुद्धा म्हणायचे की शरद पवार सुद्धा म्हणायचे की ह्या संघटनेचा आमदार उभा असेल तर आम्हाला दुसरा उमेदवार द्यायची गरज नाही. आणि 2004 जेव्हा अजितदादांनी सूत्र हाती घेतले त्यावेळी मग अजितदादांनी असं प्रेसराईज केलं, आधार पाठवला की दस्तूरचा आदेश आम्हाला उमेदवार द्यायचा, आम्हाला राष्ट्रवादी निवडून आणायची. आणि माझ्या वडिलांना पाडायला त्यांनी 10 कोटी खर्च केले. आता हे ब्रीफ सांगतो. मूळचे शिक्षक इथेच प्रकाश जावडेकर सर राहतात. मी नेहमी जावडेकर सरांना भेटत असतो. जावडेकर सर नेहमी सभागृहात दस्तूरकर बोलत असतील माझ्या आधी तर जयंतराव टिळकांचा रिक्वेस्ट करायचे की दस्तूरकरांना माझा वेळ देऊन टाका, मी याच्यापुढे बोलणार नाही, कारण हे एवढे विषय मांडतात. आता आपण एक विषय मी सांगतो. नांदेड विद्यापीठ ठराव 1993 त्यांनी मांडला. मराठवाड्यातल्या 58 आमदारांच्या सह्या मी घेऊन शरद पवारांकडे गेलो होतो आणि शरद पवारांनी तो नामांतराचा विषय असताना 93-94च्या काळात त्या काळामध्ये तो साधून नवीन स्वामी रामानंद तीर्थ नांदेडचं विद्यापीठ स्थापन केलं. तो दस्तूर करायचा एक छोटे त्यांनी काम केले विद्यापीठाला ठराव. तसंच नरेंद्र दाभोळकरांबरोबर त्यांनी काम केले. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा म्हणून चंग बांधला होता. सगळीकडे महाराष्ट्रभर पेटवलं होतं, महाराष्ट्र पेटवलं होतं. आणि पहिला विधान परिषदेमध्ये गोपीनाथ मुंडेच्या अगेन्स्ट जाऊन त्यांनी ठराव मांडला आणि विधान परिषदेचा ठराव 26-6 पहिल्यांदा इतिहासामध्ये विधान परिषद सरकारच्या अगेन्स्ट पराभूत झाली. तो ठराव होता अंधश्रद्धा निर्मूलनाचा. अंधश्रद्धा निर्मूलन ठराव पास करून घेतला. त्याच्यानंतर शिक्षकांना पे युनिट, शिक्षकांना पगार संस्थेच्या डायरेक्ट खिशातून द्यायचे आणि ते कापून द्यायचे. तर ते पे युनिट बनवा म्हणून विधान परिषद ठराव मांडून शिक्षकांना बँकेमार्फत पगार त्यांना द्यायला लावला. आता 5वा वेतन आयोग, आता आम्हाला बरेच पुण्यामध्ये सुद्धा सर माझे मित्र म्हणतात यामध्ये मी पाहिलं शिक्षक म्हणतात की आमचे पगार 1.5 लाख रुपये झाले आणि ते स्वतः म्हणतात रिटायर झाल्यानंतर सुद्धा आम्हाला पेन्शन 70-80 मिळते. आणि ते सांगतात की दस्तूरकर नावाचा एक आमदार होता, त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्राला 5वा वेतन आयोग मिळाला आणि शिक्षक कम्युनिटी स्थिरावली आणि शांत झाली. का तर त्याचं नाव आहे PG दस्तूरकर. तर रंगकर्णिक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांचे नेते होते. ते पूर्ण महाराष्ट्रभर शासकीय कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करायचे आणि शिक्षक हा शासकीय कर्मचारी अनुदानित असल्यामुळे रंगकर्णिक आणि दस्तूरकरांनी मिळून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या नंतर मनोहर जोशींनी कंपल्सरीली संप्रसार म्हणून मीटिंग बोलवली. 3 तास मीटिंग झाली आणि मनोहर जोशी म्हणले गोपीनाथराव दस्तूरकर तुमच्या भागातले, तुम्हीच त्यांना हँडल करा, मी जरा अँटी चेंबरमध्ये बसतो. आणि असं म्हणून त्यांनी जेल लावून धरल्या मागण्या. आणि मेजर हे कंत्राटी शिक्षक बंद करा. शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे. शिक्षक हा हाताने काम करत नाही, डोक्याने काम करतो. शिक्षकाला कॉन्ट्रॅक्टवर घेऊ नका. बऱ्याच अशा मागण्या मांडल्या आणि 5वा वेतन आयोग 1996ला का शिवसेना BJP गव्हर्नमेंटनी तो दिला. तो मेजर अचिव्हमेंट माझ्या वडिलांच्या काळामध्ये. आणि वडिलांच्या काळात मेजर जे काही निर्णय झाले दस्तूरकरांच्या काळात ते मी एक मान्य करतो की सगळ्यात जास्त निर्णय सर शरद पवार सरांनी ती मान्य करून घेतली, कारण त्यांना ह्या चळवळीचं खऱ्यापणाचं जाणीव होतं आणि लोकाभिमुख निर्णय शरद पवार सरांनी घेतले. आता शिक्षक सेवक पदाला विरोध आणि वैधानिक विकास मंडळ
हे प्रत्येक आता विदर्भातली काही मंडळी आहेत, आपली मराठवाड्यातली जे मागासलेल्या भागातली कोकण, ते सगळे या मागासलेल्या विभागाला अनुशेष नव्हता, जास्त पैसे मिळू द्यायचे नाही, पाणी खेचून घ्यायचं हे पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी करायची म्हणून वैधानिक विकास मंडळ स्थापन करून वैधानिक विकास मंडळाला स्पेशल निधी करावा, त्याचा एक मोठा ठराव दस्तुरांनी मांडला. जिल्हा परिषदच्या शाळांचं खाजगीकरण रोखलं आणि त्रिस्तरीय चट्टोपाध्याय कमिशन याच्यावर व्हिडिओ पण आहेत, मी थोड्या वेळाने रिपोर्ट टाकेल. तर आधी काय होतं, शिक्षक आणि हेडमास्टर दोनच पदं होती. त्याच्यात सिनियर शिक्षक, ज्युनियर शिक्षक, सुपरवायझर असं त्याला पदोन्नतीच नव्हतं. तर ती पदोन्नती मिळावी म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटने चट्टोपाध्याय नावाचं कमिशन नेमलं होतं. तर ते चट्टोपाध्याय कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटने असं मांडलं होतं की शिक्षकांना पुढं करण्यासाठी, पगार वाढण्यासाठी, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी काहीतरी पुढं टप्प्याटप्प्याने कालबद्ध पदोन्नती मिळावी म्हणून एक स्केलिंग केलं होतं. तर त्याचा एवढा अभ्यास करून माझ्या वडिलांनी मांडलं. तर कदम कदम जे आता रिटायर्ड आहेत, ते शिक्षण मंत्री होते, ते म्हणते की दस्तूर सभागृहात आले की सगळे आमदार मिळायचे, म्हणजे चट्टोपाध्याय आले आणि चट्टोपाध्याय कमिशन हे पहिल्यांदा लागू करून कालबद्ध पदोन्नती शिक्षकांना मिळावी म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. ते